नमस्कार. आज आपण एक बॅकनेक पॅटर्न बघत आहोत. लक्ष देऊन पहा. इथे आता काटापासून आपण डिझाईन तयार करणार आहोत. इथे हा मधला पॅच पण मी ठेवलेला आहे आणि आता आपण इथे नॉट बघूया. आणि हा जर तुम्हाला मी कसा ड्रॉ केला नेक बघायचा असेल तर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ बघावा लागेल. त्यामध्ये मी हा दाखवलेला आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये. इथे आपण दोन्ही नॉट तयार करून घेऊया आणि छोट्याशा काटापासून मी हा नेक तयार केलेला आहे. इथे साईडला गोल्डन पाइपिंग करण्यासाठी पट्ट्याही काढून ठेवल्यात. पहा इथे लगेच आपण ही नॉट उलटवून कशी घ्यायची ते बघा. हे माझ्याकडे टूल आहे, त्याने मी ही नॉट उलटवून घेते. अशाच दोन आपण नॉट तयार करून घेऊया. इथे ही बघा. आता इथे मध्ये कट केली आहे, दोन नॉट झाल्यात आणि आता आपण पाइपिंगच्या पट्ट्यांना फोल्ड करून घेऊया. इथे बघा, इथे छोटीशी प्लेट घेतलेली आहे आणि तिथे आपण कट देऊन घेऊया आणि अगदी सावकाश आणि एकदम बारीक पाइपिंग करून घ्यायची आपल्याला. हे पहा. आता आपण दुसरा पाठी तसाच करून घेऊया. हे बघा, दोन्ही पार्ट आपले तयार झालेत. आणि आता इथे आपण जे मधलं ठेवलं होतं डिझाईन करून ते घेऊया आणि त्या मापाने आपण दुसरा अस्तर कट करून घेऊया. जो आपला मधला पॅच आहे तो पॅचवर तसाच्या तसा ठेवून आणि मग त्या साईडून पाव इंच वरच्या साईडून आणि साईडला अर्धा ते 1 इंचाचा एवढा आपण मार्जिन ठेवलेला आहे. आणि एका साईडून जो कमरेच्या साईडला जाईल तो तसाच ठेवला आहे आणि आपण तसं आहे तसं मशीनवरती शिलाई मारून घेऊया सरळ साईडूनच. आणि त्यालाही आपण सरळ पट्टी काढून पाइपिंग करूया. आधी इथे मी क्रॉसला ठेवलं होतं, नंतर लक्षात आलं नाही सरळ लागेल आपल्याला. इथे बघा सरळच घेतले आणि जेवढी लागेल तेवढीच कट करून घेतली. आणि आपला बॅक
तर जेवढा नेक असेल त्याप्रमाणे आपण इथे मार्किंग करून आपण तिथेही पायपिंग करून घेतो आहोत. आणि आता जो मागचा पॅच आहे तो ठेवून आपण याला मार्किंग करून घेऊया. दोन्ही साईडून करूया मार्किंग. पुन्हा क्रॉस चेक केलं ते व्यवस्थित आहे का. आणि आता आपण बॅक पार्ट घेऊया आणि हे बघा, हे असं ठेवून आणि इथे लॉक टिप द्यायची आहे, कारण की आपलं पॅटर्नची शिलाई निघाली नाही हवी पाहिजे. आता आपण पूर्ण इक्वल करून मागचे टक्स देऊन घेऊया. ते आपले नॉट राहिलेला जोडायचा, त्या नॉटही जोडून घेऊया. इथे नॉटलाही लॉक शिलाई करून घ्यायची आहे, नाही तर नॉट ही सटकू शकतात. इथे आपलं नेहमीप्रमाणे टक्स टाकून घेऊया. आणि आता आपली कमरेची पट्टी जोडून घेऊया, कमरपट्टी.
आता इथे पहा, कमरपट्टी जोडताना आपण जिथे टक्स आहे त्याच्या थोडंसं मागे पुढे घेतला तरी चालतो. एक प्लेट घेऊया, दोन्ही टक्सच्या तिथे तसंच करायचं आहे. इथे पण एक प्लेट घेतली आपण. पहा, आता आपण इथे लटकन बनवून घेऊया लगेच सुंदर असे. तर इथे मध्ये कट देऊन आपण ते उलटवून घेऊया त्यातून मधून. हे बघा, असे थोडेसे क्रॉस कट दिले आहेत अजून. आणि आता त्यातून ते आपलं सरळ करून घेऊया आणि एक फिनिशिंगची टिप देऊन घेऊया तिथे. आता इथे अर्धा अर्धा इंच मार्जिन कवर करून अशी क्रॉस लाईन मारून घेऊया मध्ये दोरी टाकून. आणि असे आपले सुंदर असे लटकन तयार होतील. तुम्हाला जर हा नेक आवडला असेल तर लाईक करा. हे बघा, आपले दोन्ही लटकन आणि नेक तयार झालेला आहे. कसा वाटतो ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईकही करा. चला बाय. आणि कसं वाटलं ते प्लीज कमेंट करून सांगा.